नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपले संविधान म्हणजेच आपली राज्यघटना आहे त्या राज्यघटनेवर जे काय आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग याद्वारे जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते बघणार आहोत। त्यापूर्वी आपण थोडक्यात आपल्या राज्यघटनेबद्दल माहिती बघूया, म्हणजे राज्यघटनेची पार्श्वभूमी त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघूया आणि नंतर मग त्या संदर्भात जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण बघूया। तर सुरू करूया आपण। त्रिमंत्री योजनेतील 1946 तरतुदीप्रमाणे संविधान निर्मितीसाठी जुलै महिन्यात घटना समितीच्या निवडणुका झाल्या। बरोबर, निवडणूक झाली, घटना समितीची निवडणूक झाली। प्रांतामधील विधिमंडळाच्या सदस्यामार्फत अप्रत्यक्षपणे निवड झाली। सुरुवातीला 389 प्रतिनिधी, नंतर 296 जागा निश्चित करण्यात आल्या। निवडणूक होऊन त्यात काँग्रेसचे 211 प्रतिनिधी आणि मुस्लिम लीगचे 73 प्रतिनिधींना जागा मिळाल्या। संविधान समितीची स्थापना 1946 साली झाली। संविधान समितीची स्थापना कधी झाली तर 1946 साली। संविधान समितीचे सभासद प्रांतांच्या सदस्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी हे होते। बरोबर, संविधान समितीचे सभासद कोण होते तर प्रांतांच्या सदस्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी। संविधान समितीची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946। हे मित्रांनो लक्षात ठेवायचे, 9 डिसेंबर 1946। पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते तर सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते। ते केव्हा झालं तर 9 व 10 डिसेंबर 1946 साली झालेलं आहे। संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नंतर ते आपल्या भारताचे राष्ट्रपती झालेले। बरोबर, संविधान समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि कधी झाले तर ते 11 डिसेंबर 1946 साली। संविधान समितीच्या एकूण उपसमित्या किती होत्या? 11। संविधान निर्मिती अंतर्गत सर्वात महत्त्वाची समिती कोणती होती तर मसुदा समिती। एक मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर। 2 नंबर संघराज्य अधिकार समिती। 3 नंबर संघराज्य घटना समिती चे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे या समित्यांचे अध्यक्ष होते। 4 नंबर प्रांतिक घटना समिती, सरदार वल्लभभाई पटेल हे त्यांचे अध्यक्ष होते। मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती, या समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल। या समितीच्या 2 उपसमित्या होत्या। एक मूलभूत हक्क उपसमिती, त्याचे अध्यक्ष कोण होते तर JB कृपालिनी, आणि 2 अल्पसंख्याक उपसमिती, या समितीचे हे कोण होते तर अध्यक्ष कोण होते तर SC मुखर्जी। 6 नंबर 6वी समिती आहे ती कार्यपद्धतीचे नियम समिती, ह्याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। 7वी समिती आहे ती राज्यांशी चर्चेसाठी समिती, या समितीचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू। आणि 8 नंबर आहे ती सुकाणू समिती, डॉक्टर KM मुन्शी। मित्रांनो इथं महत्त्वाच्याच मी फक्त समित्या घेतलेल्या आहेत। मसुदा समितीचे सदस्य, आपली जी मसुदा समिती आहे त्या मसुदा समितीचे जे सदस्य आहेत ते आपण इथं बघूया थोडक्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते। बरोबर, 2 नंबर DP खेतान हे सदस्य होते। 3 नंबर KM मुन्शी हे सुद्धा मसुदा समितीचे सदस्य होते। 4 नंबर N माधवराव आणि 5 नंबर गोपालस्वामी अय्यंगार। 6 नंबर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे जे आहेत हे आपल्या मसुदा समितीचे सदस्य होते। बरोबर, त्याच्यानंतर संविधानाची प्रस्तावना म्हणजे उद्देशिका कोणी लिहिली तर पंडित जवाहरलाल नेहरू। संविधानाची प्रस्तावना उद्देशिका लिहिली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी। संविधान समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते तर डॉक्टर BN राव। आणि संविधान समितीच्या कामकाजाचे एकूण दिवस 2 वर्षे 11 महिने 18 दिवस, एकूण दिवस किती झाले तर 1082 दिवस हे संविधान निर्मितीसाठी लागलेले आहेत। संविधान समितीचे एकूण अधिवेशने किती झाली तर 11। संविधान आणि त्यातील तरतुदी,
सुरुवातीला 395 होते अनुच्छेद म्हणजेच कलमे होते, 8 परिशिष्ट होते आणि 22 भाग होते. आणि सध्या हे 2009 पर्यंत हे होतं ते. त्यावेळेस 444 कलमे होते, 12 परिशिष्ट होते आणि 24 भाग होते. त्याच्यानंतर 2013 सालापर्यंत 459 कलमे होते. 12/7/2013 पर्यंत 461 कलमे झाली. म्हणजेच मित्रांनो, इथं जी कलमे आहेत ती रद्द केली जातात. जसं आता आपल्या जम्मू काश्मीरसाठी जे 370 कलम होतं ते रद्द करण्यात आलं, बरोबर. त्याप्रमाणे इतर जी कलमे असतात महत्त्वाची ती रद्द पण केली जातात किंवा नवीन घटनादुरुस्ती करून आणि नवीन कलमं ॲडसुद्धा केली जातात. म्हणजे घटनेमध्ये दुरुस्ती करून कलमे त्याच्यामध्ये ॲड केली जातात. आणि 12 परिशिष्टे म्हणजेच अनुसूची, बरोबर, आणि 25 भाग आहेत आता सध्या जस्ट, म्हणजे 2013च्या याच्याप्रमाणे. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले. आपले संविधान कधी स्वीकृत केले तर 26 नोव्हेंबर 1949ला संविधान समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान समितीची शेवटची बैठक झाली. संविधान समितीची शेवटची बैठक कधी झाली तर 24 जानेवारी 1950 साली संविधान समितीची शेवटची बैठक झाली. आणि संविधान निर्मितीचा आलेला एकूण खर्च किती होता तर 63 लाख 96,729 रुपये. आणि आपले संविधान कधी अंमलात आले तर 26 जानेवारी 1950 साली आपलं संविधान हे अंमलात आलेलं आहे, बरोबर. आपण जे उद्देशिका वाचतो त्याच्यामध्ये ते हे दिलेलं आहे. भारतीय संविधानाचे म्हणजेच राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. आणि संविधान समितीचे सदस्य आता कोण कोण होते ते आपण इथं थोडक्यात बघूया. 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महत्त्वाचे जे सदस्य होते त्यांच्याबद्दल आपण इथं माहिती बघूया. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2 नंबर बाबासाहेब आंबेडकर. 3 नंबर पंडित जवाहरलाल नेहरू. 4 नंबर सरदार वल्लभभाई पटेल. 5 नंबर मौलाना आझाद. आणि 6 नंबर सरोजिनी नायडू. 7 नंबर विजयालक्ष्मी पंडित. 8 नंबर बॅरिस्टर जयकर. 9 नंबर कन्हैयालाल मुंशी. आणि 10 नंबर हंसाबेन मेहता. 11 नंबर राजकुमारी अमृत कौर. आणि 12 नंबर गोपाळस्वामी अयंगर. 13 नंबर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बरोबर. आता आपल्या संविधान जे आहे, आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये ज्या काही विशेष तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या देशातून घेण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात आपण इथं थोडक्यात माहिती घेऊया. हा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. 1 संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही कुठून घेण्यात आलेली आहे तर इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे. 2 नंबर संघराज्य पद्धती अमेरिका आणि कॅनडा. 3 नंबर मार्गदर्शक तत्त्वे हे कुठून घेण्यात आलेले आहेत तर आयर्लंड. आणि मूलभूत हक्क हे अमेरिका आणि फ्रेंच. समाजवाद हा रशिया या देशाकडून घेण्यात आलेला आहे. आणीबाणी हे जर्मनी. आणि न्यायिक पुनर्विलोकन हे कुठल्या देशातून घेण्यात आलेले आहे तर अमेरिका. 8 नंबर संघसूची ही कुठल्या देशातून घेण्यात आलेली आहे तर कॅनडा. समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. आणि 10 नंबर घटनादुरुस्ती ही दक्षिण आफ्रिका. आणि पंचवार्षिक योजना ह्या रशिया या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आपलं संविधान हे तयार करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या संविधान सभेमध्ये आपल्या संविधानाची जी सभा होती संविधान सभा, त्याच्यामध्ये ज्या महिला होत्या त्या 15 महिला होत्या. त्या 15 महिलांची आपण इथं माहिती बघूया. 1 अम्मू स्वामीनाथन. 2 नंबर आहेत त्या दक्षिणानी वेलायुद्ध. 3 नंबर आहेत त्या बेगम एजाज रसूल. 4 नंबर आहेत दुर्गाबाई देशमुख. 5 नंबर आहेत हंसाबेन जीवराज मेहता. 6 नंबर आहेत कमला चौधरी. 7 नंबर आहेत लीला रॉय.
8 नंबर आहेत मालती चौधरी, 9 नंबर आहेत पौर्णिमा बॅनर्जी, 10 नंबर आहेत राजकुमारी अमृता कौर, 11 नंबर आहेत त्या रेणुका रे आणि 12 नंबर आहेत सरोजिनी नायडू, 13 नंबर आहेत सुचेता कृपालिनी, 14 नंबर आहेत विजयालक्ष्मी पंडित आणि 15 नंबर आहेत त्या एनी मास्कारेट. अशा प्रकारे मित्रांनो ह्या आपल्या भारताचं ज्यावेळेस संविधान निर्मिती झाली त्यावेळेस या महत्त्वाच्या म्हणजे या आपल्या संविधान सभेतील महिला आहेत. त्या महिलांची नावं आपण इथं बघितली, हे महत्त्वाचं आहे. तर पहिले कोण आहेत तर अमू स्वामीनाथन, 2 नंबर आहे दक्षिणानी वेलायुद्ध, 3 नंबर आहे बेगम एजाज रसूल, 4 नंबर आहेत दुर्गाबाई देशमुख, 5 नंबर आहेत हंसाबेन जीवराज मेहता, 6 नंबर आहे कमला चौधरी, 7 नंबर आहे लीला रॉय, 8 नंबर आहेत मालती चौधरी, 9 नंबर आहेत पौर्णिमा बॅनर्जी आणि 10 नंबर आहेत राजकुमारी अमृता कौर, 11 नंबर आहेत रेणुका रे, 12 नंबर आहेत सरोजिनी नायडू, 13 नंबर सुचेता कृपालिनी, 14 नंबर विजयालक्ष्मी पंडित आणि 15 नंबर जे आहेत त्या एनी मास्कारेट. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली जी संविधान निर्मिती संदर्भात जी समिती स्थापन झालेली होती त्या समितीबाबत आपण इथं थोडक्यात बघितलं. इथं महत्त्वाचं म्हणजे काय आहे ते आता आपण बघूया. हे पहिलं म्हणजे त्रिमंत्री योजना कधी झालेल्या आहेत तर 1946 साली, बरोबर. हे महत्त्वाचं आहे. तरतुदीप्रमाणे संविधान निर्मितीसाठी जुलै महिन्यात घटना समितीची निवडणूक झाली, बरोबर. प्रांतामधील विधिमंडळाच्या सदस्यांमार्फत अप्रत्यक्षपणे निवड झाली, बरोबर. सदस्यांमार्फत अप्रत्यक्ष. सुरुवातीला 389 प्रतिनिधी, नंतर 296 जागा निश्चित करण्यात आल्या. निवडणूक होऊन त्यात काँग्रेसचे किती 211 प्रतिनिधी आणि मुस्लिम लीगचे किती होते तर 73 प्रतिनिधींना जागा मिळाल्या, बरोबर. संविधान समितीची स्थापना कधी झाली तर 1946 साली झालेली आहे. संविधान समितीचे सभासद हे प्रांतांच्या सदस्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी होते, बरोबर, आणि संस्थानांचे प्रतिनिधी होते. इथं महत्त्वाचं म्हणजे संविधान समितीची पहिली बैठक कधी झाली तर 9 डिसेंबर 1946 या घटकावर म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत. आणि पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते तर सच्चिदानंद सिन्हा, बरोबर, 9 व 10 डिसेंबर. आणि संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ते 11 डिसेंबर 1946 सालीपासून ते होते, बरोबर. संविधान समितीच्या एकूण उपसमित्या किती होत्या तर 11 महत्त्वाचे आपण इथं घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये संविधान निर्मिती अंतर्गत सर्वात महत्त्वाची समिती कोणती होती तर मसुदा समिती. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. 2 नंबर संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती, याचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू. 4 नंबर प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि 5 नंबर मूलभूत व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल. या समितीच्या 2 उपसमित्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली जी समिती होती, पहिली उपसमिती होती त्याचे जे अध्यक्ष होते ते JB कृपालिनी होते आणि अल्पसंख्याक उपसमिती AC मुखर्जी होते, बरोबर. 6 नंबर कार्यपद्धती नियमन समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि राज्यांची चर्चेसाठी समिती जी होती त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू. आणि 8 नंबर सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर KM मुन्सी, बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथपर्यंत बघितले. आणि हे मसुदा समितीचे जे सदस्य होते ते इथं आपण बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, DP खैतान, 3 नंबर KM मुन्सी, 4 नंबर N माधवराव आणि 5 नंबर गोपालस्वामी अय्यंगार आणि 6 नंबर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आपली जी संविधानाची प्रस्तावना उद्देशिका कोणी लिहिली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे, बरोबर. नंतर त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती करून आणि घटनादुरुस्ती झालेली आहे. संविधान समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते तर डॉक्टर BN राव. विषयांतर नको म्हणून मी तो विषय हे करत नाही, कारण त्याचा आपण व्हिडिओ अलग बनवणार, बरोबर. उद्देशिका संदर्भात तसं बनवलेले आहेत मी सगळे प्रश्न. मागील जे व्हिडिओ आहेत सामान्य अध्ययन पेपर 2 च्या ज्या प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते मी प्रश्न घेतलेले आहेत. संविधान समितीच्या कामकाजाचे एकूण दिवस किती आहेत तर 2 वर्षे 11 महिने 18 दिवस, एकूण 1082 दिवस, बरोबर. संविधान समितीचे एकूण अधिवेशने किती झाली तर 11. संविधान आणि त्यातील
त्यातील तरतुदी म्हणजे 395 अनुच्छेद म्हणजेच कलमे, 8 परिशिष्ट आणि 22 भाग. सध्या म्हणजे 2010पर्यंत 444 कलमे होते, 12 परिशिष्ट होते आणि 24 भाग होते. पण आता जस्ट महत्त्वाचं म्हणजे 448 अनुच्छेद आहेत, 12 परिशिष्टे आहेत आणि 25 भाग आहेत. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले. बरोबर. 24 जानेवारी 49 रोजी संविधान समितीची शेवटची बैठक झाली. तर इथं हे जे 2 तारखा आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आणि हा खर्च आहे तो 63,96,729 रुपये. आणि आपले संविधान कधी अंमलात आले तर 26 जानेवारी 1950. त्यात आपण 26 जानेवारी म्हणजे आपला गणतंत्र दिन. बरोबर. 26 जानेवारी 1950. आणि आपले जे संविधान भारतीय संविधानाचे जे शिल्पकार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि संविधान समितीचे जे सदस्य आहेत ते इथं आपण महत्त्वाचे जे सदस्य आहेत सगळेच महत्त्वाचे आहेत म्हणा, पण इथं थोडक्यात हे मी महत्त्वाचे घेतलेले आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, बॅरिस्टर जयकर, कन्हैयालाल मुंशी, हंसाबन मेहता, राजकुमारी अमृता कौर, गोपाळस्वामी अयंगार आणि 13 नंबर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आणि इथं जे हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. संसदीय शासन पद्धती कुठून घेण्यात आलेली आहे तर इंग्लंड. संघराज्य पद्धती ही अमेरिका आणि कॅनडा. मार्गदर्शक तत्त्वे कुठल्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहेत तर आयर्लंड. मूलभूत हक्क हे अमेरिका आणि फ्रेंच या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहेत. समाजवाद हा रशिया या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेला आहे. आणीबाणी ही जर्मनी या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. न्यायिक पुनर्विलोकन हे अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. संघसूची जी आहे ती कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. 9 नंबर समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलिया आणि 10 नंबर घटना दुरुस्ती म्हणजे दक्षिण आफ्रिका. आणि पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या कुठून घेण्यात आलेल्या आहेत तर रशिया देशाच्या. सध्या पंचवार्षिक योजना ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या ठिकाणी नीती आयोग स्थापन केलेले आहेत. म्हणजे आपल्याकडचे नियोजन आयोग होता त्याच्या जागी आता नीती आयोग हे आहे. आणि आपण इथं महत्त्वाचं म्हणजे या ज्या संविधान सभेतील ज्या महिला आहेत त्यांच्या संदर्भात आपण इथं बघितलं आहे. बरोबर. अम्मू स्वामीनाथन 2 नंबर आहेत, दक्षिण आणि वेला युद्ध 3 नंबर आहेत, बेगम एजाज रसूल 4 नंबर आहेत, दुर्गाबाई देशमुख 5 नंबर आहे, हंसाबेन जीवराज मेहता आणि 6 नंबर आहेत कमला चौधरी, 7 नंबर आहेत लीला रॉय, 8 नंबर आहेत मालती चौधरी आणि 9 नंबर आहेत पौर्णिमा बॅनर्जी, 10 नंबर आहेत राजकुमारी अमृता कौर, 11 नंबर आहेत रेणुका रे, 12 नंबर आहेत त्या सरोजिनी नायडू आणि 13 नंबर आहेत सुचेता कृपालिनी ह्या म्हणजेच आपल्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या मुख्यमंत्री पण होत्या. 14 नंबर विजयलक्ष्मी पंडित. या युनोमध्ये आपल्या पहिला युनो जे आहे त्या युनोमध्ये आपल्या भारताचं पहिली महिला म्हणून भारताचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. 15 नंबर एनी मास्करेन ह्या 15 नंबर आहे. अशा प्रकारे इथं महिला जर बघितल्या तर इथं महत्त्वाचं म्हणजे बेगम एजाज रसूल ह्या एकमात्र मुसलमान महिला होत्या. त्यांनी आपल्या संविधान सभेमध्ये महत्त्वाचं असं काम केलेलं आहे. बरोबर. संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत आलेले प्रश्न आपण इथं बघूया. तर सन 2015 साली जी मुख्य परीक्षा झालेली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 2 त्याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आपण इथं आता थोडक्यात बघूया. प्रश्न क्रमांक 1 खालील मुद्द्यांचा विचार करा. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. बरोबर. मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. 1 नंबर. अ आणि ब बरोबर आहेत, 2 नंबर अ बरोबर आहे, 3 नंबर ब बरोबर आहे, 4 नंबर अ आणि ब दोन्ही चूक आहे. बरोबर. तर मित्रांनो इथं आपण वरती जे बघितलं ठीक आहे आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलाच असेल हा प्रश्न. पण इथं आपण इथे थोडक्यात हे विश्लेषण घेतलेलं आहे. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1900 कधी केल्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या म्हणजे सह्या केलेल्या सही म्हणजे सह्या केलेल्या. बरोबर.
मूळ भारतीय संविधानात प्रस्ताविक एक म्हणजेच आपली उद्देशिका, बरोबर, आम्ही भारताचे लोक, बरोबर, असं ते आहे ते, बरोबर. 22 भाग आणि 395 कलमे व 8 परिशिष्टे होती. अशा प्रकारे हा आपण आता इथं पहिला प्रश्न बघितला. हा 2015च्या मुख्य परीक्षेमध्ये आलेला होता. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. 2015च्या मुख्य परीक्षेमध्ये आलेला आहे. खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. ब. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. 2015 सालीच्या मुख्य परीक्षेमध्ये आलेला आहे. तर 1 नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. ब बरोबर आहे, 2 नंबर अ बरोबर आहे, 3 नंबर अ व ब दोन्ही बरोबर आहेत, 4 नंबर अ व ब दोन्ही चूक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर पर्याय, अ बरोबर आहे. बरोबर, आपण वरती बघितलं ते अ बरोबर आहे. मौलाना आझाद हे पहिल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भारताचे शिक्षण मंत्री होते. बरोबर. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील विधाने विचारात घ्या. अ. भारतीय संविधान समितीची पहिली बैठक हे 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब. सरदार हुकुमसिंग KT सहा महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. क. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? बरोबर. 1 नंबर अ आणि ब, 2 नंबर ब आणि क, 3 नंबर अ आणि क, 4 नंबर अ, ब आणि क. मित्रांनो, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते अ 1 नंबर पर्याय, अ आणि ब. अ काय आहे? तर इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? खालील विधाने विचारात घ्या. बरोबर. अ पर्याय अ जे विधान आहे ते भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी, बरोबर, नवी दिल्ली येथे पार पडली. बरोबर. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर अ बरोबर आहे. आणि ब. सरदार हुकुमसिंग KT सहा महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे संविधान सभेची पहिली बैठक भरली. बरोबर. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने लीगचे सदस्य बैठकीत उपस्थित नव्हते. एकूण 211 सदस्य बैठकीला हजर होते. बरोबर. अशा प्रकारे हा आपण प्रश्न बघितला. आता परत 2015 सालची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला आहे तो आपण बघूया. खालील दिलेल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्याच्यासमोर दिलेले स्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. अ. कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स. ब. मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन. क. उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया. ड. मार्गदर्शक तत्त्वे जर्मनी. इथं आपल्याला आता पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर अ आणि ब बरोबर आहेत, तर क आणि ड चूक आहे. 2 नंबर अ, क, ड बरोबर आहेत, तर ब चूक आहे. 3 नंबर सगळे चूक आहे. क, क आणि ड बरोबर, तर अ आणि ब चूक आहे. बरोबर. उत्तर 3. इथं सगळे चूक आहे. बरोबर. घटनाकारांनी सुमारे 60 देशांच्या राजघटनेचा अभ्यास करून त्यातून महत्त्वाच्या तरतुदी भारताच्या घटनेत समाविष्ट केलेल्या आहेत. बरोबर. कॅबिनेट व्यवस्था हे कुठून केलेल्या आहेत? तर ब्रिटिशची राज्यघटना. मूलभूत हक्क हे कुठून केलेले आहेत? तर अमेरिका. उर्वरित अधिकार हे कॅनडा. आणि मार्गदर्शक कुठून घेतलेले तत्त्व कुठून घेतलेले आहेत? तर आयर्लंड. आता सन 2012ची जी आपल्या जी पूर्वपरीक्षा झालेली आहे राज्यसेवेची त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले आहेत तो आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा. यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2. राज्यपालाचे पद मी इथं जोड्या लावूनच दिलेल्या आहेत मित्रांनो. भारत सरकार कायदा 1935. ब. न्यायालयीन पुनरावलोकन हे अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही आयर्लंडची घटना जी आहे त्याच्यामधून घेण्यात आलेली आहे. आणि ड. संसदीय राज्यपद्धती ही ब्रिटिश राज्यघटना याच्यातून घेण्यात आलेले आहे. बरोबर. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. सन 2015 साली आलेला आहे तो पूर्वपरीक्षेमध्ये. पुढील 2 विधानांपैकी कोणते चुकीचे आहे? अ. घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्यूट असेंब्ली नंतर विधान समिती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत पार्लमेंटमध्ये झाले. ब. ज्या दिवशी घटनेवर सह्या झाल्या होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकून मानला गेला. इथं पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 1 केवळ अ, 2 केवळ ब, 3 केवळ दोन्ही अ आणि ब आणि दोन्ही नाही. इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? तर पुढील 2 विधानांपैकी कोणते चुकीचे आहे? तर हे दोन्ही चुकीची नाहीत, दोन्ही विधाने बरोबर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला. आता पुढचा प्रश्न बघूया. 15 सालचाच आहे तो पण. खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे.
ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ब्रिटन घटना सर्वात अधिक लवचिक आहे. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो, इथं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ड. वरीलपैकी कोणतेही नाही. विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. इथं महत्त्वाचं म्हणजे कोणते विधान चुकीचे आहे ते इथं महत्त्वाचं आहे. तर वरीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011 साली जो प्रश्न आलेला आहे तो आपण इथं बघूया. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? 1 नंबर आहे डॉक्टर के.एम. मुन्सी, 2 नंबर आहे पंडित जवाहरलाल नेहरू, 3 नंबर आहे एन. गोपालस्वामी अय्यंगार, 4 नंबर आहे श्री डी.पी. खैतान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर. इथं आपण याच्या अगोदर इथं वरती आपण बघितलं ना, त्याच्यामध्ये आपण जे बघितलं इथं आपण बघितलं बरोबर. आपल्या मसुदा समिती मसुदा समितीचे सदस्य 1 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 नंबर डी.पी. खैतान, 3 नंबर के.एम. मुन्सी, 4 नंबर एन. माधवराव, 5 नंबर गोपालस्वामी अय्यंगार, 6 नंबर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. बरोबर. अशा प्रकारे तो आपण आता प्रश्न बघितला. हे बघा, इथं प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही भारतीय संविधान समितीची सदस्य संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? तर इथं पंडित जवाहरलाल नेहरू. आता प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधान तयार करणारी संविधान सभा टिंब निर्माण झाली. तर कोणत्या याच्याने झाली? तर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये. बरोबर. आपण ते अगोदरच बघितलं. सुरुवातीला स्टार्टिंग तेच वाक्य आहे. जसं आपण हे या PDF ची फाईल चालू केली आहे त्याच्यामध्ये 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये. बरोबर. प्रश्न क्रमांक 10. खालील भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणत्या तरतुदी हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झालेले आहे? हे आपली जी 2018 साली प्रिलियम झालेले आहे SSP म्हणजे स्टेट आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? अ. नागरिकत्व, ब. निवडणुका कलम 324, क. तात्पुरती संसद, ड. मूलभूत अधिकार. पर्यायी उत्तर आहेत अ, ब आणि क. 2 नंबर ब, क आणि ड, 3 नंबर अ आणि ब, 4 नंबर अ आणि ब. बरोबर. नागरिकत्व आणि निवडणुका. बरोबर. अशा प्रकारे हा प्रश्न बघितला. आता आपण 2019 साली जी पूर्व परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपण आता हा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलांची खालील विधाने विचारात घ्या. अ. संविधान सभा ही पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. क. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. ड. संविधान सभेचे सदस्य संख्या ही 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली. इथं पर्यायी उत्तर आपल्याला दिलेले आहेत. 1 नंबर पर्याय आहे अ, ब, क बरोबर आहेत. 2 नंबर विधाने ब, क आणि ड बरोबर आहेत. 3 नंबर विधाने अ, ब आणि ड बरोबर आहे. 4 नंबर विधाने अ, क आणि ड बरोबर आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. बरोबर. अ, ब आणि ड बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? 1. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. हे याचं उत्तर आहे. ही बाब जुळत नाही. बाकी 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण केली. 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिम संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. हे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न ASO प्री 2016 साली जी झालेली आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर. आपण हे वरती बघितलंच ते. त्याच्या 2 उपसमित्या होत्या ते पण आपण इथं बघूया जरा. अल्पसंख्याक आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते वारंवार विचारले जातात आणि हे याच्यामध्ये काय बदल होऊ शकत नाही. हेच प्रश्न विचारले जाणार कायम तेच प्रश्न
फिरवून फिरवून विचारले जाणार. इथं 2 नंबर, अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर AC मुखर्जी. आणि मूलभूत हक्क व उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर JB कृपालिनी. पण त्याचे मूलभूत म्हणजे मेन मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती जी होती त्या समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते. बरोबर, ही मेन. आणि त्याची जर उपसमिती, या समितीच्या 2 उपसमित्या होत्या, त्याच्यामध्ये एक मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती. तर हे विचारलं उपसमिती, अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर AC मुखर्जी, हे उत्तर बरोबर आहे. आणि मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर JB कृपालिनी, हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे तो प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता पुढचा आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 बघितला. आपण बघितलं बरोबर. 11 नंबर बघितला आपण बघितला. हा प्रश्न क्रमांक 13. आता प्रश्न क्रमांक 14 आपण बघूया. इसवी सन 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. बरोबर, या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? हा म्हणजेच ASO प्री आपली जे असिस्टंट असते त्याच्या या पूर्वपरीक्षेसाठी आलेला आहे तो 2016 साली. एक सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. 2 नंबर आहे विधानसभा ही एक विधिमंडळात्मक संस्था झाली. 3 सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. 4 नंबर आहे पर्याय आहे तो मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधानातून माघार घेतली. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? तर 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर 3 नंबर जे विधान आहे ते बरोबर नाही. इथं काय विचारलं? कायद्याच्या संदर्भात कोणते विधान बरोबर नाही. मग 1 नंबर आहे ते सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. सभा एक विधिमंडळात्मक संस्था झाली. आणि मुस्लिम लीगच्या सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. बरोबर, अशा प्रकारे तो प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. भारत हे संघराज्य आहे. यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? 1 राज्यघटना, 2 नंबर द्विगृही कायदेमंडळ, 3 नंबर राज्यघटनेची सर्व सत्ता, 4 नंबर न्यायालयीन पुनर्विलोकन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर 1 राज्यघटना. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे. खालील विधाने विचारात घ्या. PSI प्री 2016 साली हा प्रश्न आलेला आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो, हे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. हा प्रश्न अतिशय सोपा आहे, पण कसं असतं वेळेअभावी आपण थोडं गडबडून जातो आणि त्याच्यामुळे आपल्या चुका होतात. कारण आता 1 लाईन प्रश्न विचारत नाही, आता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपल्याला 100 प्रश्न असतात त्याच्यामध्ये. आणि वेळ जो असतो म्हणजे PSIची आपली जी हे असते कंबाईनची परीक्षा, त्याच्यामध्ये 60 मिनटं असतात आणि 100 प्रश्न असतात. बरोबर, मग त्याच्यामुळे हे एवढं वाचायचं म्हणजे थोडीशी गडबड होते. म्हणून व्यवस्थित वाचताना लक्ष ठेवलं पाहिजे, मनाची एकाग्रता केली पाहिजे. बरोबर, अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर आहे. मित्रांनो, धन्यवाद. आपला PB मोरसागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे. आपला मोरसागरा हा आपला फेसबुक ग्रुप आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ आहे तो फॉरवर्ड करायला विसरू नका. अशा प्रकारे आज आपण इथं थांबूया. महत्त्वाचे जे आहे ते आपण इथं थोडक्यात संविधानाची जी पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात आपण हे प्रश्न घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपण जे काही प्रश्न आलेले आहेत ते थोडक्यात इथं आपण बघितलेले आहे. बरोबर, तर आता आपण थांबूया. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि का नाही आवडला ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अशा प्रकारे मित्रांनो, आता मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद.